मंडळी, आज मी परत तुमच्यासोबत लंच बॉक्समध्ये देण्यासाठी 10 ते 15 मिनिटात होणारी जबरदस्त चविष्ट अशी वांगे आणि सुकटची सुकी भाजीची रेसिपी शेअर करत आहे। तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणच्या कळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडं मीठ टाकून कुटून घ्यायचं। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता, पण फ्रेशली जर कुटून घेतलं तर चव खूप जबरदस्त येते। तर हे वाटण आता बाजूला ठेवून देऊ। एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये मी झिंगे घेतले आहेत। आमच्याकडे याला झिंगे म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सुकट सुद्धा म्हणतात। हे जे सुकट आहे ते एकदम लो फ्लेमवर थोडासा कलर चेंज होईपर्यंत किंवा जोपर्यंत याचा सुगंध येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटांमध्ये याचा कलर चेंज व्हायला लागतो। हे भाजून झालेले आहेत सुकट। आता एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे। याला 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचं आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं। हे सुद्धा धुवून बाजूला ठेवून द्यायचं। सुकट भाजले होते, त्याच पॅनमध्ये आता 2 मोठे चमचे तेल घ्यायचं। तेल या भाजीला थोडं जास्त लागतं कारण बिना पाण्याची ही भाजी बनवणार आहोत। तेल गरम झालं की जिरं टाकायचं आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला होता। कांदा मीडियम फ्लेमवर थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण घालायचं आणि हे वाटण सुद्धा मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचंय जोपर्यंत लसणचा कच्चेपणा जात नाही किंवा थोडा गोल्डन असा कलर या वाटणाला येत नाही तोपर्यंत। तर बघा इथे लसणचा कच्चेपणा गेलेला आहे, थोडा गोल्डन असा लसणला कलर आलेला आहे। वाटण म्हणजे हे कांदा आणि वाटण छान परतलं गेलं आहे। आता यामध्ये 1/4 टीस्पून हळद घालायची। हळद घालून मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच वांगे घालायचे। काटेरी वांगे घेतलेत आणि असे बारीक चिरून घेतले, पाण्यामध्ये टाकले जेणेकरून ते काळे होणार नाही। तुम्हाला कुठल्या साईजचे वांगे कट करायचे आहे, जसे आवडतात तसे कट करून तुम्ही घेऊ शकता, फक्त बारीक चिरा म्हणजे लवकर शिजतील। तर हे जे पाण्यातून वांगे काढायचे आणि डायरेक्ट पॅनमध्ये घालायचे। थोडंसं मीठ घालायचं। आपण ठेचा बनवताना किंवा जो हिरवी मिरची आणि लसणचं वाटण बनवलंय त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडं बेतानीच मीठ घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की लो फ्लेमवर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांनंतर मी हे उघडून बघितले होते। परत याला खालीवर केलं, व्यवस्थित मिक्स केलं जेणेकरून सगळे वांगे सगळ्या बाजूला व्यवस्थित शिजला जाईल। परत झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ काढली आणि आता 10 मिनिटं मी ही भाजी जी आहे ती वाफेवर शिजून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता वांगे शिजल्यासारखे वाटत आहे। तरी वांगे दाबून पाहायचे चम्मचनी, अशा प्रकारे चेक करून घ्यायचं। वांगे शिजले नसेल तर 1-2 मिनिटं अजून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। तर वांगे तर शिजले आहे। लगेचच यामध्ये जे धुवून ठेवलेले झिंगे होते ते टाकून घ्यायचे आणि हे झिंगे टाकल्यानंतर झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। तर वांगे तर शिजलेच आहे आणि झिंगे भाजून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये। 2 मिनिटं मी झिंगे टाकल्यानंतर किंवा सुकट टाकल्यानंतर ही भाजी शिजून घेतली आणि बघा भाजी तयार झालेली आहे। बस शेवटी याला गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घेतलं। गॅस बंद केला की झाली ही गरमागरम वांग्याची आणि सुकटची सुकी अशी भाजी तयार। टिफिनवर देण्यासाठी अतिशय जबरदस्त भाजी आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, फुलक्या बरोबर, भाकर बरोबर खाऊ शकता। खूप मस्त लागते चवी। नक्की तुम्ही ही वांग्याची आणि सुकटची सुकी भाजी ट्राय करा। याआधी मी बऱ्याच 10 ते 15 मिनिटात होणाऱ्या टिफिनवर देण्यासाठी भाज्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते सुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।